सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। ललित कला महाविद्यालयात 7% वार्षिक स्नेह संमेलन अंतर्गत 32वे चित्रगंध कला प्रदर्शन। ही भगिनी मंडळाची शाळा आहे। हे जे ललित कला केंद्र आहे, रत्नांची भरलेली टोपली आहे, ज्येष्ठ कला शिक्षक शिल्पकार नंदकिशोर पाटील म्हणाले। चोपडा येथील भगिनी मंडळ संचलित ललित कला महाविद्यालयात 7% वार्षिक स्नेह संमेलन अंतर्गत 32वे चित्रगंध कला प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी ज्येष्ठ कला शिक्षक शिल्पकार नंदकिशोर पाटील, संस्थेचे अध्यक्ष पूनमबेन गुजराती, उद्योजक आशिषभाई गुजराती, उर्मिलाबेन गुजराती, छायाबेन गुजराती, अश्विनीबेन गुजराती, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक आशिष गुजराती यांच्यासह मान्यवरांकडून चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ कला शिक्षक शिल्पकार नंदकिशोर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की परंपरागत शिक्षण घेत असताना आधुनिकतेची जोड सुद्धा दिली गेली पाहिजे, जेणेकरून या आधुनिक युगामध्ये आपली कला व आपण स्वतः मागे राहता कामा नये। यासाठी संगणक डिजिटल युगामध्ये AI चा वापर हे विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे। या दृष्टीने कला शाखेला आपण समोर गेले पाहिजे असे त्यांनी सांगितले। यावेळी विविध कला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके वितरण व सत्कार समारंभ करण्यात आला। कला शिक्षकांनाही सन्मान करण्यात आला आणि चित्रपट दर्शनात विविध चित्र विद्यार्थ्यांकडून काढण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनात ठेवण्यात आले होते। विद्यार्थ्यांनी सुंदरसे चित्र काढून स्मरण चित्रे, काल्पनिक चित्रे यासह विविध रेखाटन चित्र रेखाटले होते। यावेळी ललित कला विद्यालयाचे प्राचार्य सुनील बारी, प्राध्यापक संजय नेवे, प्राध्यापक विनोद पाटील यांच्यासह कला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। नमस्कार, मी नंदकिशोर पाटील, शिल्पकार। मित्रहो, ललित कला केंद्र चोपडा या ठिकाणी चित्रगंध आणि 7% स्नेह संमेलन याच्या निमित्तानं या संस्थेतील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर कलाकृती निर्माण इथे केलेले आहे। या ठिकाणचं वातावरण इतकं सुंदर आहे आणि सर्वात महत्त्वाचं येथील संस्थाचालक आणि शिक्षक हे विद्यार्थ्यांशी इतक्या मिळून मिसळून त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात। त्याचाच परिपाक या प्रदर्शनामध्ये आपण पाहतोय। अतिशय सुंदर कलाकृती या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आहे। त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। या संस्थेला, या विद्यार्थ्यांना, येथील शिक्षकांना आणि सर्व संस्थाचालकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। विद्यार्थ्यांना काय आव्हान? विद्यार्थ्यांना मी आव्हान असं करू इच्छितो की परंपरागत चित्रकलेचं शिक्षण घेत असताना आधुनिकतेची जोड सुद्धा त्याला दिली गेली पाहिजे, जेणेकरून या आधुनिक युगामध्ये आपली कला आणि आपण स्वतः कुठेही मागे राहता कामा नये। यासाठी संगणक डिजिटल युगामध्ये AI चा वापर हे विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे आणि या दृष्टीनं कला शाखेला आपण सामोरं गेलं पाहिजे। कला शिक्षक कमलेश अशोक गायकवाड सर आपल्या ललित कला केंद्राचे माजी विद्यार्थी।
साध प्रतिसाद वार्षिक स्नेहसंमेलन अंतर्गत 32वे चित्रगंध कला प्रदर्शन या उद्घाटनात माननीय ताईसाहेब सौ पूनमबेन आशिषलाल गुजराथी अध्यक्षा भगिनी मंडळ चोपडा, त्याचप्रमाणे या समारंभाला सुरुवातीला इथे हजर होते आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन गेलेले सन्माननीय श्री आशिषभाई अरुणलाल गुजराथी उद्योजक चोपडा, प्रमुख अतिथी सन्माननीय सौ उर्मिलाबेन वसंतलाल गुजराथी सचिव भगिनी मंडळ चोपडा, सन्माननीय सौ छायाबेन अरविंदलाल गुजराती उपाध्यक्षा भगिनी मंडळ चोपडा, सन्माननीय ताईसाहेब श्रीमती अश्विनीबेन प्रसन्नलाल गुजराती सहसचिव भगिनी मंडळ चोपडा, सन्माननीय डॉक्टर प्राध्यापक श्री आशिष एस गुजराती उपप्राचार्य समाजकार्य महाविद्यालय चोपडा, त्याचप्रमाणे मंचस्थ विराजमान या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री सुनील टी बारी सर, त्याचप्रमाणे या कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि आता सध्या चित्रकला शिक्षक म्हणून ते आपली सेवा देत आहेत असे सर्व या संस्थेचे माजी विद्यार्थी, कला शिक्षक बंधू, विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. विद्यार्थी मित्र हो, या सोहळ्यामध्ये समोर जर बघितलं गर्दी कमी आहे. आपण वेगवेगळे समारंभ पाहतो त्यामध्ये गर्दी खूप असते, या ठिकाणी गर्दी कमी आहे. परंतु या सभेचं वैशिष्ट्य असं आहे, गर्दी कमी असल्यावर या सभेला खूप मोठं महत्त्व आहे. त्याचं कारण असं आहे, इथे असणारा प्रत्येक माणूस किंवा इथे असणारी प्रत्येक व्यक्ती ही गर्दी नसून दर्दी आहे. तुम्ही सगळ्यांना सर्वात महत्त्वाचा विषय येथील जे संस्था चालक आहे, मी पाहतोय सुरुवातीपासून प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक विद्यार्थिनीला आदरणीय सौ पूनमताई जवळ घेऊन पाठीवर हात फिरवताय, मिठी मारताय. अशा प्रकारे आईच्या ममतेनं पाखर घालणारे जे संस्था चालक असतात त्या संस्थांची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही आणि ते दिसतं इथे. मला तर असं वाटतं की या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत मला वाटतं प्रत्येकाला पारितोषिक मिळालेलं आहे. म्हणजे ही जी भगिनी मंडळाची शाळा आहे, हे जे ललित कला केंद्र आहे, ही एक रत्नांनी भरलेली टोपली आहे. हे सगळेच्या सगळे रत्न